नमस्कार मंडळी, मी आहे अमेय मयेकर आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल इको ट्रॅव्हलर विथ अमेय. तर मित्रांनो, आपण निघालो आहे आज गोव्याला. थांबा, घाई उत्साहात नका येऊ. गोव्याला म्हणजे फिरायला नव्हे आणि मजा करायला तर नाहीच नाही. तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आता चैत्र महिना सुरू झालेला आहे आणि या चैत्र महिन्यात सुरू होतो चैत्र नवरात्रीचा उत्सव. आणि त्याचप्रमाणे आपल्या गोव्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीमध्ये देवीचे उत्सव साजरे करतात. आणि मी आहे मयेकर, तर आमची कुळदेवत आहे केळबाई देवी. तर आज तिच्या दर्शनाला चाललो आहे आणि तिकडच्या उत्सवासाठी खास ही आजची ट्रिप प्लॅन केलेली आहे. निघूया इकडनं विरारवरनं केळबाई देवीच्या उत्सवासाठी गोव्याला माहीममध्ये. आता वाजले 4 सकाळचे आणि आपण आता इकडे निघणार आहोत. आपला 13 ते 14 तासाचं रनिंग होणार आहे, कारण 550 ते 600 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. आणि आपण ह्यावेळी प्रवास करतो आहे आपल्या बाईकवरती, ॲव्हेंजर 220 क्रूजवरती. चला भेटूया बाईकवरती. आता निघतो मी घरातून. सगळे झोपलेत घरामध्ये, त्यामुळे जास्त जोरात मोठ्याने बोलू शकत नाही. तर आपण खाली जाऊया, गाडीवरती बसूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही आहे आपली बाईक ॲव्हेंजर 220 क्रूज आणि ह्याच्यावरती आपला आजचा पूर्ण प्रवास, पुढचे 3 दिवसाचा प्रवास जो आहे आपला, तो ह्याच्यावरतीच पूर्ण आपण करणार आहोत. आणि आता जरा लगेजची अरेंजमेंट करूया. माझी एकच बॅग आहे आणि ग्लोव्ज आहेत वगैरे, ते हातात आहेत, जॅकेट आहेत, ते पण घालणारच आहे, ते गाडीवरती जाणार नाही आहे. तर आपण आता फटाफट सामान गाडीवरती बांधूया आणि इकडनं रवाना होऊया. वाजलेत 3:30 झाले, 3:36 झालेत. बघूया कसा काय आपला प्रवास होतो आहे आणि कशा आपण पोचतो आहे ते. तर मित्रांनो, चला आता स्वामींचं नाव घेऊया आणि गाडीला एक सेल्फ देऊया. थोडीशी कोल्ड स्टार्ट. श्री स्वामी समर्थ. जय श्री केळबाई देवी नमः. ट्रिप 1 आपण 0 केलेलं आहे आणि आपण इकडनं बघणार आहोत किती किलोमीटर होणार आहेत ते. तर आता आपण निघालो इकडनं, घराकडनं. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. पेट्रोल तर सध्या आपल्याकडे बरंच आहे, तर आपण पेट्रोल तेवढं लवकर नाही भरणार. पण ह्या बजेट ट्रिपमध्ये आपण करणार आहोत ही पूर्ण ट्रिप. गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आपला इकडनं आता रस्ता होणार आहे विरारवरनं वसई, नालासोपारा मार्गे वसईवरनं आपण पुढे नॅशनल हायवे 48 जो गुजरात मुंबई आहे तो पकडणार. तिकडनं पुढे आपण नॅशनल हायवे 66. तर आपण तो रस्ता पकडून आपल्या कोकणातल्या रस्त्याने, म्हणजेच पळसफे फाटा, म्हणजे वडखळ, नागोटणे, माणगाव, इंदापूर या मार्गाने होत जाणार आहोत. सिनेमॅटिक असणार आहे ह्यावेळी. कुठलाही आपण दरवेळेला आपण त्या रस्त्यावरनं जेवढा प्रवास केला आहे तो रात्रीचाच केलेला आहे. आज आपण करणार आहोत दिवसा उजेडात. तर आपल्याला बरंच काही, मी तिकडचं सौंदर्य, हे म्हणतात ना, तो रस्ता एक कोकण रोड म्हणजे सिनेमॅटिक रोड. तर आपण तेच पाहणार आहोत आपल्या या ब्लॉगमध्ये. आजचा आपला जो प्रवास गोव्यापर्यंतचा होणार आहे तो हा ब्लॉग आहे आजचा. तर हा माझ्या ब्लॉगमध्ये असेच, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच्या जशा ब्लॉगला तुम्ही प्रेम दिलंत तसंच ह्याही ब्लॉगला प्रेम द्याल. तर हे आहे नालासोपारा ईस्ट स्टेशन रोड. आणि अजून इथे वर्दळ सुरू झालेली नाही, कारण तशी 4च वाजतात आहेत. हा रस्ता मित्रांनो विरारवाल्यांना खूप शॉर्ट पडतो. टूवर्ड्स असा तिकडनं हायवेने जायचं म्हटलं तर तो थोडासा लॉंगकट पडतो. आणि दुसरं, तो रस्ताही थोडासा खराब आहे. हा जरा इनर रोड पडतो आणि असं पहाटेच्या वेळी वगैरे जायला हा रस्ता जरासा सोपा पडतो. म्हणजे जेणेकरून आपण मुंबईच्या बाहेर लवकर पडणं गरजेचं असतं. आणि आम्हाला, म्हणजे मी जर 8 वाजता वगैरे निघालो असतो तर मी हा रस्ता अवॉइड केला असता, कारण ह्या रस्त्यात लागतं वसईची MIDC. त्यामुळे तिकडे भरपूर लोकांची कामाला जायचे बाईकवाले, 2 व्हीलर, रिक्षाज भरपूर असतात. बाकी तर मस्त आता गाणी ऐकत चाललेलो. म्हटलं तुमच्याशी जरा चर्चा विनिमय करूया आणि मग आपल्या
प्रवासाचा आनंद तुम्हाला पण देऊया. इकडे अजून एक त्रास आहे जो आहे कुत्र्यांचा. बाईकवाल्यांच्या मागे का लागतात माहिती नाही, पण ठीक आहे, मॅनेज करायचं त्यांना थोडंसं. आणि असे धावतात जसं काय त्यांना विकतच घ्यायची आता गाडी, बस मला पाहिजेच आहे, जबरदस्तीवाला बिझनेस. तर आता पोचलो आहे घोडबंदरच्या इथे, फाउंटनच्या इथे आलो. हा दहीसर खाडी ब्रिज, आणि हा ब्रिज नवीन बांधलेला. वाजले 4:30. तर आपण पोचलो आहेत आता यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर, आणि इकडे बाईकला अलाउड नाही आहे, त्यामुळे हा मुंबई पुणे रोड आहे, एक्सप्रेसवे, आणि आपण जाणार आहोत खालून. तर आता वाजलेत 6:10 आहेत, आणि 74 किलोमीटर आपण आलो आहे, 74 किलोमीटर्स. होप सो आपण आपल्या वेळेच्या टायमावरती पोचू. मी अजून गुगल मॅप लावलेलं नाही आहे, त्यामुळे मला आयडिया नाही आहे की आपण किती वाजता पोचू. तरी पण अंदाजा एक 6 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे. आपण पनवेल सिटीमधूनच जाऊया आता. तर आपण मुंबई गोवा महामार्गावरती लागलेलो आहे. इकडनं आपल्याला पहिले लागेल कर्नाळा, कर्नाळानंतर वडखळ, पेण, वडखळ करत करत जाणार आहोत. फार मोठे मोठे टॉवर्स झालेले आहेत तिथे आता. तर आता पोचलोच आपण पेणमध्ये. 6:45 6:30 झालेत, आणि बऱ्यापैकी उजाडलं पण आहे. तर एक चहा ब्रेक घेऊया, कारण आपण आता 110 किलोमीटर आलो आहे, आणि अजूनपर्यंत आपण एकही ब्रेक घेतला नाही आहे. 10-15 मिनटाचा तर टी ब्रेक घेऊया, आणि मग तिकडनं पुढे आपल्या जर्नीला लागूया. बऱ्यापैकी हा रस्ता खूप वर्दळीचा झाला आता, नाही तर आधी फक्त सीझन वाईज ह्या रस्त्याला गर्दी असायची. तर पेणमध्ये पण मोठ्या मोठ्या बिल्डिंग व्हायला लागल्यात, आणि हा आहे मुंबई पणजी महामार्ग. तर आपण पोचलो आता नागोठण्याच्या जवळपास. चहा ब्रेक, फर्स्ट ब्रेक आहे आपला घरातून निघाल्यापासूनचा. वाजले टायमिंग 7 वाजलेत. मस्त वातावरण आहे, थंड. आता तर इथपर्यंत तर काय गरम नाही झालं, काय नाही झालं. आता पुढे थोडंसं कठीण होणार आहे, कारण जसं जसं सूर्य महाराज वरती येतील त्यावेळेला गरमी होणार आहे. 9-9:30च्या दरम्यान 10पर्यंत थोडासा ब्रेकफास्टसाठी थांबूया कुठेतरी. सिलेंडरचे बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स अजून बऱ्यापैकी उघडलेले नाही आहेत, तर तसं आपण आपल्याबरोबर घेतलेला आहे आपला गॅसचा छोटासा फोल्डेबल चुला, आणि मॅगीचे पॅकेट्स पण आहेत आपल्याकडे. पण बघू तरी मागे चल के देखते कैसा क्या है माहौल. आणि हा आहे मुंबई गोवा महामार्ग. अजून बऱ्यापैकी उजाडलेलं नाही आहे, पण तरी पण सूरज महाराज बाहेर आलेले आहेत. एकदम मस्त वाटतंय. गावाच्या पाठीमागे डोंगर, डोंगराच्या पाठीमागे सूर्य भगवान. अजून जर वातावरणामध्ये धुका आहे. हा सगळे छोटे छोटे वाकडे ते आता बंद करायला घेतात, कारण हे फुल नाईट चालू असतात. आता थोडंसं उजेडायला लागलं, आणि आता जरा ट्रॅव्हलिंगची खरी मजा व्हायला सुरुवात होणार आहे. 90s मधला रस्ता आणि आत्ताचा तसं बघायला गेलं तर आमच्या ज्या म्हणजे जे 80sमध्ये बॉर्न झालेले आहेत त्यांच्यासाठी तर त्यांनी बरेच आयुष्यातले चेंजेस बघितलेत. बऱ्याचशा नवीन गोष्टी जुन्या गोष्टीच्या कंपॅरिझन केल्या तर त्या खूप सुंदर अशा चेंजेस. मोबाईल इव्हेंट झालेला आम्ही बघितला. कोकण रेल्वेच्या लगत रस्ता, आणि हा कोकण रेल्वेचा एखादी ट्रेन पास झाली. वंदे भारतचा टाईम तर झाला आहे, याच टायमिंगला ती पास होते. 7 वाजलेत. आय थिंक सो पार्टी असेल. बघायला मिळाली तर नक्कीच दाखवेन तुम्हाला मी. लोकल गोवा मुंबई.
बऱ्याचशा लोकांना खूप बरं पडणार. हो हो, नाव घेतलं आणि वंदे भारत हजर. आता याच्याच पाठोपाठ येणार आहे शताब्दी. हे आहे माणगाव स्टेशन. माणगाव स्टेशन ते माणगाव डेपो हे फार लांब अंतर नाही आहे, लमसम 2 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे. बरेच लोक बाय वॉक पण जातात आणि माणगाववरनंच तुम्हाला श्रीवर्धनकडे जायलाचा रस्ता आहे. हरिहरेश्वर, श्रीवर्धन. आज ऑड डे आहे मतलब मंगळवार आहे, त्यामुळे इथे आज गर्दी बिलकुल नाही आहे. नाहीतर हा पुरा जाम असतो. तुम्ही न्यूजमध्ये सुद्धा किंवा पेपरमध्ये सुद्धा वाचलं असेल किंवा बघितलं असेल. त्याच्यामुळे ही रामनवमीची तयारी चालू आहे इथे. हा माणगाव डेपो आणि असा हा काय सुंदरसा भगवा झेंडा. रामनवमी आली आहे जवळ. 26 तारखेला, आज 24 तारीख आहे. हा रस्ता आहे जातो श्रीवर्धनकडे. आपलं अजून बरंच अंतर बाकी आहे मित्रांनो. एक 350 किलोमीटर अजून बाकी आहे. आत्ता चालली गाडी घरातून निघाल्यापासून 175 किलोमीटर आपण चाललो आहे. आता एक पेट्रोल हॉल्ट घ्यावा लागेल, कारण आपण पेट्रोल भरलेलंच नाही आहे. जे आपलं पहिल्याचं जे उरलेलं पेट्रोल होतं त्यातच लमसम 200 किलोमीटर गाडी आली आहे. पण मी जास्त टँक फुल ठेवत नाही, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. टाकी जास्त फुल ठेवून पण मतलब नाही आहे. मुंबईत असलो म्हणजे घरी असलो की जास्त बाईकचं चालवणं होत नाही. आणि हा जुना म्हणजे सर्वात पहिले जो मुंबई गोवा महामार्ग होता त्याची साईज हीच होती. ह्याच्यातच सगळ्यात 2 वे ट्रॅफिक चालायची. बसेस, ट्रक. मजा यायची तेव्हा गाडी चालवायला. हे तेव्हा बाईकवाल्यांना तर म्हणजे नाईटला तर त्यांनी चालूच नाही असा हिशोब होता. आता महाड आलेलं आहे. टायमिंग आपला चांगला कवर झालेला आहे. 8:30 वाजलेत आणि आपण महाडमध्ये पोचलो. म्हणजे साधारण 4.5 तासात आपण विरार टू महाड आलेलो आहोत. मी अजूनपर्यंत तरी पेट्रोल भरलं नाही आहे. रोडबद्दल तर काय प्रश्नच नाही, एकदम मस्त आहे. डांबरीकरण तर नाही, सिमेंटचाच रोड आहे. याला जग जास्त आहेत सिमेंटच्या रोडला. डांबर रस्ता कसा एकदम स्मूथ जातो, गाडी पण एकदम रोड पकडून चालते, त्यामुळे ना पळवायला पण मजा येते. तर मी नॉर्मल 80च्या वरती जात नाही. तर मला लेणी आहेत असं म्हणतात. पांडव इकडे थांबले होते. जायला रस्ता आहे तिकडे वरती, मी अजूनपर्यंत कधी गेलो नाही. ठीक आहे. अच्छा, हा रस्ता इकडनं गांधर पाले न पाए. गाणी चालू आहेत मोबाईलवरती आणि कानात इयरफोन आहे. आपल्याशी बोलता बोलता गाण्याचा पण आनंद घेतोय. माझ्या जुन्या आठवणी ताज्या होतात त्या रोडवरती आल्यावरती. महाडला पण यायचो. आमच्या एक मित्राचं घर आहे, तर त्या घरचं बांधकाम चालू होतं तेव्हा यायचो. कंटाळा येत नाही या रोडवरची गाडी चालवायला मला. रायगडचा पण एकदा प्लॅन आहे, पण मे बी पावसाळ्यात यायचा विचार करतो रायगडला. कोकण असा एक पट्टा आहे ना की जिकडे जेवढं फिरू तेवढं कमी आहे. मला नॉर्थला जायची इच्छा असते, मनाली वगैरे त्या साईडला, पण कोण सोबत नाही आहे. एवढा लाँग टूरला जायचं तर ॲटलिस्ट 1-2 बाईक तरी बरोबर असेल ना, तर तो जर्नी करायला मजा पण येते. आणि कसं कामं सगळ्यांना डिवाईड होतात की काय काय बघायचं आहे, कुठे जायचं आहे. एकट्यावरती सगळं आलं की ते पॉसिबल होत नाही. हा कसा पट्टा, हा एरियामध्ये खूप आधीपासून फिरलो आहे. म्हणजे 20 एक वर्ष झाली इथे
चिरलं 20-24 वर्ष. त्यावेळेला जर हे ब्लॉगिंग सिस्टीम वगैरे काय असं माहिती असं त्यावेळेला मोबाईल पण नव्हते म्हणा. 98च्या दरम्यान वगैरे आम्ही तो कोडॅकचा मोठा कॅमेरा घेऊन फोटो काढायचो आणि बरं डेव्हलपिंग करायला वेगळा खर्च असायचा. महाड महाड महाड. चला पहिले पेट्रोल भरूया. पेट्रोल पंप इथे सिटी क्रॉस झाल्यावरती आपल्याला मिळेलच पुढे. तेव्हा पेट्रोल पहिले भरून घेऊ. हे पण खूप डेव्हलप झालेलं आहे महाड. आधी या रोडवरनं आतमध्ये दिसायची कुठेतरी सिटी. महाड डेपो पण आतमध्ये दिसायचा. आता तर हायवेवरतीच एकदम पसरलं आहे. इकडनं 24 किलोमीटर आतमध्ये रायगड आहे. रायगड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला. राज्याभिषेक ज्या किल्ल्यावर झाला होता तो. तर आपल्याला आता HP चा पंप मिळाला आहे. पेट्रोल भरून घेऊया इथे. पेट्रोल गजब बेइज्जती है. बस हो गया, ज़्यादा होता है. गूगल तो अभी 1072 रुपये का पेट्रोल भरवा लिया आहे. आता काहीतरी नाश्ता करूया कारण आता लागली आहे भूक. 8:45 झालेत आणि आपण पोलादपूरला पोचलेलो आहोत. हॉटेल 4 सगळीच बंद आहेत. वॉरमुळे ना सिलेंडरचे सगळ्यांचेच प्रॉब्लेम झाले. ट्रिप 0 करतो मी. आपल्याला घरून आता 213 किलोमीटर झालेत. काहीतरी ब्रेकफास्टला थोडंफार तरी काहीतरी मिळालं ना. कसं आपण रात्री जेवलेलो त्यानंतर सकाळपासून काय मी चहाच पिलो दोनदा थांबून. 2 कप तिकडे थांबलेलो तिथे. आपल्याला मिळालं तर इकडे आता एखादा असा छोटा मोठा म्हणजे हायवे रोडच्या कडेला भजी वडा असाच काहीतरी ब्रेकफास्ट आय थिंक सो मिळायला पाहिजे. एक गाडी दिसते तर आहे असणार, गर्दी तर आहे. आता का नाश्ता आहे का? चुलीवरचा चहा वडा. मस्त चुलीवरचे वडे खाल्लेले आहेत. गॅस सगळीकडे संपलेला आहे आणि ते आता गावागावात हायवेला तर सगळीकडे चुलीकडे. आता दुपारचं जेवण पण चुलीवरचंच खायचं. मुंबईला वडापाव 30 रुपये झाला. महागाई वाढणार. इथे आता मस्तपैकी वडापाव खाल्ला आणि चहा प्यायला. आणि आता आपण पोचलो आहे पोलादपूरकडे. पोलादपूरवरून इकडनं अजून एक 300 किलोमीटर आपल्याला रनिंग बाकी आहे. 9 वाजलेत. साधारणपणे आपण 5-6 पोचायला पाहिजे. आणि आपली गाडी चांगली साथ देते. आज 8 वर्ष झाली गाडीला. गाडी आपली एकदम परफेक्ट रनिंगमध्ये पळते. टचवूड. अजून आपला बराच प्रवास बाकी आहे. आपली आता पुढच्या जर्नीला आपण सुरुवात करूया. 15-20 मिनटं इथे ब्रेक घेतलेला आहे आणि मस्त चुलीवरचे वडे खाल्लेले आहेत. चला आजी येतो. आता सुरुवात करूया आपल्या पुढच्या प्रवासाला. पेट्रोल पण फुल केलेलं आहे. आता गोव्यापर्यंत तरी आपल्याला पेट्रोलसाठी ब्रेक घ्यायची गरज नाही. चला गणपती बाप्पा मोरया. पोलादपूरचा हा टोल नाका आहे. इकडनं महाबळेश्वरला एक रस्ता जातो. महाबळेश्वर आपल्या महाराष्ट्राचं हिल स्टेशन. जर कोणी बघितला नसेल तर त्या माझ्या प्लेलिस्टमध्ये महाबळेश्वरची जर्नी आहे माझी. मी आणि माझी छोटी मुलगी तनिष्का तिच्याबरोबर आणि माझा एक फ्रेंडची फॅमिली होती. त्यांचं मूळ गाव महाबळेश्वर. तर त्यांच्या गावात गेलेलो. मे महिन्याच्या सीझनमध्ये पण मस्त थंडगार वातावरण होतं तिकडे. आता फटाफट महाबळेश्वर का म्हणतो पोलादपूर क्रॉस करूया आणि आपल्या कशेडी घाटाला लागूया. हे आहे पोलादपूर सिटी.
आधी छोटा रस्ता असल्याकारणाने गर्दी व्हायची, आता मोठा रस्ता झाला तर असं वाटतं की गावात कोण राहतच नाही. इकडनं लेफ्ट घेतला की महाबळेश्वर, प्रतापगड आणि वाया तोच रस्ता वाईकडे जाऊन पुण्याला उतरतो सातारा साईडला. इकडे पण 2 भाग हे झालेत. महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये जातं आणि पोलादपूर रायगड जिल्ह्यामध्ये. आणि जसं हे पोलादपूर संपतं तसाच कशेडी घाट सुरू होतो. आता हा घाटच वाटत नाही, कारण एवढा रस्ता मोठा आहे आणि नाही गिअर बदलायची झंझटमारी ना काय, गाडी एकदम स्मूथ चढते. जो चढणचा होता रस्ता तो सगळा आता प्लेन करून टाकला आहे, जेणेकरून सगळ्या मोठ्या गाड्या छोट्या गाड्या आरामात चढतील अशा. फक्त नागमोडी वळणं आहेत तीच राहिली आहेत. इकडनं कुठून तरी एक प्रतापगड दर्शन होतं, पण आता जरा धुकं जास्त आहे तरी म्हणजे वातावरण क्लिअर नाही आहे, त्याच्यामुळे दिसणार नाही. हे केलं आहे दरड कोसळू नये म्हणून सिमेंटीकरण करून टाकलं आहे त्याला. मे महिन्यात तुम्ही बघाल तर हा रस्ता फुल पॅक असतो, कारण चाकरमानी गावाला येतात, त्यांच्या आपापल्या घरी येतात, तेव्हाच खरी मजा असते हा मे महिन्याच्या ह्या टायमिंगमध्ये. कारण आंबा काजू एकदम धमाल असते. कोण म्हणेल याला की हा घाट आहे म्हणून. असं पाहता रस्ता स्ट्रेट सरळ रस्ता नाही, काही वळण आहे ना काही, पण हा घाट आहे कशेडी घाट. तर हा आहे टनेल कशेडीचा. वरती तुम्हाला हे दिसते कमान, लाईटचं पोल टाईप आहे. रस्ता आधी देऊळ पण आहे तिथे एक, त्या तिकडनं रस्ता टर्न होऊन असा वरतून जाऊन तिकडे खाली उतरायचा. आणि आता हा टनेल केला आहे त्यामुळे स्ट्रेट झाला आहे रस्ता. कशेडीचा टनेल. कॅमेरा नाईट व्हर्जन मस्त नाईट व्हर्जनचं मस्त शूटिंग करतं. कोण नाही बोगद्यामध्ये, फक्त आपण. पाठीमागे एक गाडी आहे पण लांब आहे. ओहो, कोकणचा पहिला बोगदा. आणि कोकण रेल्वेचा किती असेल माहिती नाही, संपत आला आता बोगदा. आपण डायरेक्ट आता रायगड जिल्ह्यातून खेड जिल्ह्यामध्ये आलो, रत्नागिरी जिल्हा आला आता. पार तसा जाऊन त्या सगळ्या डोंगरातून जसा रस्ता यायचा तो असा खाली उतरायचा, त्या डोंगराच्या इकडनं पायथ्याला उतरायचा. पण रेल्वेत आपलं स्वागत आहे. कुठली ट्रेन आहे ही बाबा? ट्रेनचा प्रवास जरा फास्टर वे. सकाळी तुम्ही 5ची ट्रेन पकडली, म्हणजे हिचं मी सांगतोय ज्या ट्रेनबद्दल, ती आहे वंदे भारत. ती 5:23ला दादरला असते आणि थिविमला म्हणजे गोव्याला ही 12:35ला गोव्यात पोचते. 8 तासात पोचवत, 7 ते 8 तासात. हे आलं खेड. आणि इकडनं दापोलीकडे रस्ता जातो. दापोली एक पर्यटन स्थळ आहे की जिकडे समुद्रकिनारा आहे, लाटगर बीच वगैरे, ते पण थंड हवेचं ठिकाणातच गणलं जातं. तर हा आहे भास्ते घाट. छोटासाच घाट आहे पण हा खेड ला लागून आहे. आता थोड्या गाड्या दिसायला लागल्यात, कारण पणजी 322. आपल्याला पणजीपर्यंत जायचं नाही आहे, त्याच्या अगोदरच 50 ते 60 किलोमीटर अगोदरच आपल्याला डिचोलीमला टर्न करायचं आहे. म्हापसापासून जवळ आहे. ए यार, ते स्वतःचं मोशन पण तोडतात, पण त्यांच्यामध्ये घालणं पण मला बरोबर नाही वाटत. ॲक्च्युली रॉंग आहे ते. तर ही आहे चिपळूणची MIDC. त्याला लोट्याचा मळा म्हणतात आणि इथे भरपूर केमिकलचा वास येत असतो, कारण केमिकल कंपनी आहे इथे. तरी दिवसा फार कमी येतो आहे, पण रात्रीचं कधी पण ट्रॅव्हल कराल ना तर
एकदम उग्र वास असतो. आपण आता ऑलमोस्ट चिपळूणमध्ये पोहोचत आलेलो आहोत. 10 वाजलेले आहेत. आता एक छोटासा परशुराम घाट येईल. त्या परशुराम घाटामध्ये श्री भगवान परशुरामाचं मंदिर आहे. तिकडे आपण 2 मिनटं थांबू, पाया पडू. इकडनं वरतून व्ह्यू चांगला दिसतो, पण आता सध्या असं झालं आहे की धुरकट वातावरण असल्याने ना काही दिसत नाही आहे. कावळा. नमस्कार दादा. कोकण भूमी निर्माते भगवान श्री परशुराम त्यांचं मंदिर आहे. आता इकडनं पण चांगला व्ह्यू दिसतो, पण आता काहीच दिसत नाही. समोर पण तुम्ही पाहू शकतात की धुरकटच दिसतंय. तर मित्रांनो, हे आलं परशुराम मंदिर. इकडनं आतमध्ये वरती गेल्यावरती परशुराम मंदिर आहे. आपण 2 मिनटं एक ब्रेक घेऊया इथे. तर आपण आहोत आता परशुराम घाटाच्या इथे आणि परशुराम मंदिर पाठीमागे गेलो. मंदिरात तर जाणार नाही आहोत, पण परशुराम हे भगवान होते की ज्यांनी ही कोकणची निर्मिती केली. आणि कोकणची पूर्ण निर्मितीमध्ये समुद्राला, अरबी समुद्राला पाठीमागे ढकलून तिकडे जी सृष्टी निर्माण केली ते हे कोकण. तर असे हे परशुराम भगवान आहेत. चिपळूण येईल, चिपळूणनंतर संगमेश्वर, संगमेश्वरनंतर तो जरा पॅच खराब आहे, संगमेश्वर टू राजापूर, आणि त्यानंतर परत सुसाट रस्ता आहे. तर बघू, आता वाजलेत 10:30. पण आता ऊन वाढायला लागले ना, थोडी तहान वगैरे पण लागायला लागली. चला जाऊया पुढे. एक 5 मिनटाचा ब्रेक घेतला, कारण थोडी कंबर पण सरळ करायला तहान लागली होती. आता डायरेक्ट रत्नागिरीच्या पुढे ब्रेक घेऊया आता, कारण ब्रेक जास्त ब्रेक झालेत. ब्रेक थोडे कट करायला पाहिजे. मोबाईल पण काढून ठेवला, खूप गरम होत होता. असं पण त्याला काही यूज तसं नव्हतंच. गाणी ऐकण्यापुरता लावलेलं, पण आता गाणी पण बंद केली मी. आता पूर्ण फोकस करूया ड्रायविंगवरती. हे इकडनं दिसतच नाही, दिसत काहीच. लांजा 153, पणजी 347. आपलं आता मला असं वाटतं आपण 60-70 किलोमीटर अगोदर, म्हणजे 270-280 किलोमीटर्स बाकी राहिलं आहे. तर ती खाली दिसते, ती नदी आहे. माझ्या डोळ्यांनी एवढं स्पष्ट दिसत नाही, तुम्हाला कॅमेऱ्यात काय दिसणार. रोडला जर आता चिपळूण आलं तर तिकडे पण थोडीशी ट्रॅफिक असणारच आहे. इकडनं गुहागर बीचला जायला रस्ता आहे. मित्रांनो, ही आहे बहादूर शेख नदी. हा बहादूर शेखचा ब्रिज. आपण चिपळूणमध्ये आता एंटर करत केलं आहे. इथे पण थोडंसं ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे रस्ता थोडा खराब आहे. हीच परिस्थिती संगमेश्वरला पण आहे. ब्रिजचं काम चालू असल्याकारणाने मातीत थोडीशी ना गाडी स्पीड वगैरे होते ना, त्याची भीती असते. आणि हा आला बहादूर शेख नाका. इकडनं लेफ्टला गेला तर कराड, राईट गेलं तर चिपळूण सिटी. ह्या ब्रिजची कामं का रखडली आहेत काय कळत नाही. म्हणजे काय कारणच नसायला पाहिजे होतं इथे. आणि ही पहिली झाली पाहिजे होती, कारण ही जागा खूप मतलब गर्दीची आहे. मित्रांनो, आलं संगमेश्वर आणि आपण लगभग 8 तासामध्ये संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत. हे जे काम चाललं आहे, अर्धा रस्ता झाला आहे, अर्धा रस्ता बाकी आहे. हे काम कंप्लीट होईल. हा तो ब्रिज आहे, त्याचं काम चालू आहे. आणि हा आहे संगमेश्वर डेपो. हा जुना ब्रिज आहे. आता जरा ऊन वाढायला लागले ना, तसं तसं जरासं चटके लागायला लागलेत. तरी अजून जास्त वाजलेच नाही आहे. 11:30 झाले आहेत. अजून रस्त्याचं रुंदीकरणाचं काम किंवा दरड पसरू नये, रस्त्यावरती येऊ नये म्हणून त्याचं काम बाकी आहे. सर्वात लेट झालेला रस्ता म्हणजे हा कोकण रस्ता. तब्बल 17 वर्ष, 16 ते 17 वर्ष काम चालूच आहे. आज आपल्याला कोकण रेल्वे बराच दिसत आहे. तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण तिकडे समोरून एक ट्रेन चालली आहे.
हे आमचं असं कोकण. शाबास. एवढा रस्ता झालेला आणि एवढा रस्ता ठेवला आहे तर कोणासाठी करायला काय माहिती. तर मित्रांनो, आपण रत्नागिरीमध्ये आता प्रवेश केलेला आहे. हे ॲक्च्युली निवळी फाटा आहे. इकडनं गणपतीपुळेकडे एक रस्ता जातो. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर संगमेश्वरच्या अगोदरी पण एक राईट टर्न आहे की जिकडनं गणपतीपुळेकडे सरळ रस्ता जातो. तो लमसम एक 40-45 किलोमीटरचा रस्ता आहे. 40 किलोमीटरचा, 45 किलोमीटर आहे आणि इकडनं 32 किलोमीटर आहे. तो शॉर्टकट रस्ता आहे खरा, पण तो थोडा छोटा रस्ता आहे. अरे हा रस्ता आहे ना, एक तर हा रस्ता खराब आहे, तर आला आता कंटाळा रस्त्याचा. कधी हातखंबा आणि राजापूर क्रॉस करतो असं झालं आहे. राजापूर नंतर रस्ता एकदम मक्खन आहे. पण 12:15 झालेत आणि आपण रत्नागिरीच्या जवळ पोचलो, म्हणजे हातखंब्याजवळ आलो आहे. तर हातखंब्यावरनं 10-1 किलोमीटर आतमध्ये रत्नागिरी आहे. ऑलमोस्ट 8.5-9 तासात रत्नागिरी आपण गाठू शकतो. तर हा आहे हातखंबा आणि इकडनं रत्नागिरीकडे रस्ता जातो. ऑलमोस्ट आपण 363 किलोमीटर आपण आलो आहोत आणि ते 8.5 तासामध्ये. म्हणजे अजून 8.5 तास पण पूर्ण नाही झालेत, 12:15 झालेत. तर हे श्रद्धा सबुरी रेस्टॉरंट 12:30 पावणे 1 झालं आहे. तर आता भूक लागलेली म्हणून जेवायला थांबलो आहे. आणि हॉटेलमध्ये तर कोण नाही, मी एकटाच आहे आणि ऊन पण खूप वाढलं आहे. तर म्हटलं थोडंसं रेस्ट करून मग पुढे जाऊया. थंड पाण्याची बाटली घेतली आणि एक व्हेज थाळीची ऑर्डर दिलेली आणि आपला असा हा पसारा मांडलेला आहे. चला जेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तो अभी खाना खा के हो गया, 1 घंटे का ब्रेक भी ले लिया. ये धूप में निकलने के लिए तकलीफ हो रहा है. चलो, हॉटेल श्रद्धा सबुरीमध्ये जेवण छान झालं. बॅक टू ऑन रोड टुवर्ड्स गोवा. एक रस्त्याला माणूस दिसत नाही, एवढं ऊन आहे. तर मित्रांनो, आता आलो आपण, पोचलो कणकवलीला. पालीला आपण जेवल्यानंतर मी कॅमेरा ऑनच नाही केला. इवन माईक पण मी काढून खिशात ठेवला होता. जरा रस्ता कवर करायचा होता तर फार गाडी मारत आलो इथपर्यंत. आता वाजलेत 3:30. 2 तासात आपण लगभग 150-125 किलोमीटर पुढे आलेलो आहोत. पाली ते कणकवली. यार उन्हामध्ये गाडी चालवणं थोडं रिस्की होऊन जातं यार, खूप ऊन आहे. मला हेल्मेटच्या आतमध्ये पूर्ण घामाच्या धारा आल्या. मी हेल्मेट वायझर ओपन ठेवलं होतं कारण थोडीशी हवा येत होती. तर आता थोड्या वेळातच महाराष्ट्र गोवा बॉर्डर लागेल. 80 किलोमीटरचं टार्गेट आहे आता आपलं टोटल. जी गावं जी आहेत ती फटाफट क्रॉस होत होतं. चहा पण प्यायलो, मस्त फ्रेश वाटलं. आणि आता ऊन थोडं कमी झालं आहे तर त्यामुळे ना जर्नीला थोडीशी मजा येते. म्हणजे जे दुपारच्या उन्हामध्ये जे थकावट जाणवत होती ना ती आता थोडी कमी झाली आहे. ओके, नाही अजून सावंतवाडीच आहे पण लेफ्टला आंबोली आहे. आंबोली घाट, सेकंड हिल स्टेशन आपल्या महाराष्ट्रातलं, सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण. तर मित्रांनो, वेलकम टू गोवा. आभारी आहोत. महाराष्ट्र राज्य हद्द समाप्त. तर इकडे महाराष्ट्राची हद्द समाप्त होते आणि पुढे आता गोवा हद्द चालू होते. आणि ड्रिंक अँड ड्राईव्हवाल्याची चेकिंग, दारूच्या बाटल्या चेक केल्या जातात तिकडे. आणि ही गोव्याची हद्द सुरू. किती वर्षानंतर आलो मी. म्हणजे माझ्या देवीसाठी येतो तर मी याचा ट्रेननी. लास्ट टाईम रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे गाडी होण्याचा प्रश्न झाला नाही कधी. आणि दरवेळेला आलो तर सावंतवाडीपर्यंत गाडी येऊन आलेलो मागे. गोव्याच्या हद्दीत आपण पदार्पण केलेलं आहे. तर आपले 40 किलोमीटर बाकी आहेत. वाजलेत 4:50. तर या रस्त्याच्या मागे थीम स्टेशन गेलं, त्याला पूर्णपणे बायपास करून आपण पुढे आलो आणि असा काही सुंदर नजारा. काय घर आहे.
अशा छोट्याशा रस्त्यावरनं गाड्या काढतात. ब्युटिफुल. एकदम सही. मस्त असं बिचोलीम गाव आहे आणि इकडे एक मया लेक आहे, त्याच्याच बाजूला आमचं गाव मय. तर आपण आता पोचलो आहे बिचोलीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. गोव्यातलं एक प्रमुख शहरांपैकी एक शहर आहे, पण आपल्या देवीला जायचा रस्ता आहे. तर मित्रांनो, हे आमचं देऊळ. ही आहे आमची खेळबाई देवी. त्यांच्या पालखीला आजपासूनच सुरुवात होते. बरीच मंडळी आहेत. तो दोस्तों, मंदिर में आज का ब्लॉग एंड करने को मिला नहीं था, तो इसके लिए यहाँ पे अभी होटल के पास आया हूँ, तो सोच रहा हूँ ब्लॉग एंड कर लूँ. जर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज माझ्या मागच्या व्हिडिओना पण एकदा व्हिजिट द्या. आवडला तर नक्की लाईक करा. जय हिंद. उद्या आपण जाणार आहोत ओटी भरायला देवळामध्ये, आणि उद्याचा प्लॅन असा आहे की ओटी भरून आपण थांबणार नाही, लगेच निघणार आहोत आणि पुढे जाणार आहोत मालवणला, वायरीमध्ये. तर तिकडच्या पण देवीची ओटी भरायची आहे आणि बघू त्याच दिवशीचं सगळं आटपलं तर आपण सेम डेलाच रिटर्न जर्नी उद्या करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.